आपल्यासोबत धैर्यशील मोहिते कुटुंबीय आहे आणि निकाल निश्चित झालेला आहे। काय सांगाल, काय भावना आहेत? सुरुवातीला सांगत होता मी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातू आहे, तुम्हाला भेटायला आलो, तिथूनच सुरुवात झाली ना, आज हा रिझल्ट आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी ही जनतेने ठरवलेली होती, मतदारांनी ठरवलेली होती आणि मतदारांचंच हे पूर्ण श्रेय आहे। त्याच पद्धतीनं आदरणीय पवारसाहेब, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी साहेब यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून आणि माझ्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी नियोजन केलं। तसेच पंढरपूर, माढा, करमाळा, सांगोला, मान, खटाव, कोरेगाव आणि फलटण इथल्या सगळ्या नेते मंडळींनी रात्रंदिवस काम केल्यामुळं मी हे श्रेयाच्या दिशेनं, यशाच्या दिशेनं वाटचाल करतो आहे। 30 जागा येतील सांगितलं, ते पण खरं ठरतं आहे। मोहिते पाटील फॅक्टर इतका इफेक्टिव्ह ठरला आहे की त्याचा पूर्णपणे राज्यात आणि जवळजवळ देशामध्ये परिवर्तन होताना दिसतं। नक्कीच होतं आहे। आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सांगितलेलं की राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू हा अकलूज असेल आणि त्याचे हादरे अख्ख्या देशभर जातील असं त्यांनी अकलूजला 13 एप्रिलला वर्तवलं होतं, 14 एप्रिलला वर्तवलं होतं जयंत पाटील साहेबांनी आणि त्याचा उत्तर आता मिळतं आहे सगळीकडे। देवेंद्र फडणवीसांवर तुम्ही कधीही टीका केली नाही, गैरसमज झाला असं बोलला, त्यांनासुद्धा आश्चर्याचा धक्का आहे का हे जे काय निकाल आहेत? मी फडणवीस साहेबांवर कधीच टीका करणार नाहीत, कारण का आम्ही दिलेली कामं केलेली आहेत। परंतु त्यांच्या आजूबाजूला जे माजी खासदार, मानचे आमदार आणि श्रीकांत भारती हे जे लोक बसायची, बहुतेक ते सकाळी खिशात अंगारा घेऊन जायचे। म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीतल्या वरिष्ठपासून ज्युनियर कार्यकर्त्यांना जर विचारलं की सागर बांगल्यावरती पडीक मेंबर कोण, तर ही 3 माणसं तिथं पडीक असायची। बहुतेक ते अंगारा घेऊन फिरत होते आणि हिप्नोटाईज करत होते। मी हे शब्द एवढ्यासाठी वापरतो आहे की निष्क्रिय लोक जर लादली गेली जनतेवरती तर जनता त्याचं प्रत्युत्तर देते। ही माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने दाखवून दिलेलं। वहिनी पण आहेत, काही क्षण असे होते कठीण होते, त्यावेळेस तुम्हाला आत्मविश्वास दिला की हा क्षण आहे, त्यात बदल होणार आहे। आज काय वाटतं? आज खूप छान वाटतंय, कारण विजय हा जनतेचा झाला आहे आणि जनतेने आम्हाला उभारी दिली होती। खूप कठीण प्रसंगातून गेलो, खूप वेगळ्या काळातून गेलो, पण त्याच्यात आम्ही हिंमत हारलो नाही आणि महाराष्ट्राला एक वेगळं उदाहरण दाखवून द्यायचं होतं, ते दाखवून दिलं आणि ते आम्ही नाही दिलं तर जनतेने। जनतेचा विजय आहे आणि मोहिते पाटील फॅक्टर हा किती परिणामकारक आहे हे आत्ता या निकालावरून दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट एम राजासोबत वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।